बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनावर बौद्ध भिक्षूंना संपूर्ण अधिकार मिळावा आणि 1949 चा व्यवस्थापन समिती कायदा रद्द करावा, या मागणीसाठी बौद्ध भिक्षूंनी 21 दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे। या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने ठाम पाठिंबा दर्शवला आहे। राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने देशभरातील बौद्ध बांधवांना या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। रायगड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन देण्यात आले आहे, ज्यात आंदोलनकर्त्यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याची विनंती करण्यात आली आहे। जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर देशव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। आज आम्ही वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने कलेक्टर महोदयांना जे निवेदन द्यायला आलो होतो, त्या निवेदनाची प्रामुख्याने मागणी म्हणून आमची अशी होती, बिहार येथील जे आमचे सर्वांचे एकदम श्रद्धास्थान असे असलेले जे बुद्धगया हे ठिकाण आहे, हे बुद्धगया ठिकाण काही घाणेरड्या कृतीच्या लोकांनी किंवा असंघटित जे लोक नसलेले असतात किंवा शिकलेली जी लोक नसतात, ज्यांना बाबा बुद्ध हा कळत नसतो, अशा ह्या लोकांनी तिथे जाऊन हा जो प्रकार घडवलेला आहे की बाबा हा बुद्ध हे आमचे आहेत, आम्ही ह्याला वेगळ्या पद्धतीने त्यांनी एक ट्रॅक लावलेला आहे की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, बुद्ध हे हिंदू म्हणजे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। हे सर्व घाणेरडं कृत्य केलं। ह्या घाणेरड्या कृत्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही राष्ट्रपतींना कलेक्टर मार्फत निवेदन द्यायला आलो आहोत। वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने आदरणीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देण्यात आलो आहे। निवेदन देण्याचं कारण यासाठी की जो बुद्धगया आहे, बुद्धगया येथे महाबोधी महाविहार आहे, जे प्राचीन कालापासून पूर्ण जगामध्ये विख्यात आहे आणि या बुद्ध विहारामध्ये जगातील आणि देशातील अनेक बौद्ध अनुयायी त्या ठिकाणी येत असतात। हे एक प्रार्थना स्थळ असूनच ह्या भारत देशाची एक ऐतिहासिक धरोहर आहे। त्या धरोहरला कुठेतरी 1949चा जो इथला व्यवस्थापन समितीचा जो कायदा आहे, त्या समितीच्या अंतर्गत याच्यामध्ये कुठेतरी जे बुद्ध विहार आहे, जे तथागत भगवान गौतम बुद्ध हे मार्गदाते असून या मार्गदात्यांचं तिथं कुठेतरी विटंबना केली जाते आणि कुठेतरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम तिथं जे आता सध्या अस्तित्व व्यवस्थापन आहे त्याच्या मार्फत केलं जातं। आज या सगळ्या बाबींचा विचार करून, या सगळ्यांचा विचार एकत्र करून किंवा ह्या ज्या घडलेल्या गोष्टी आहेत याला कुठेतरी थांबलं पाहिजे, याकरिता तिथं जे आमचे पवित्र बौद्ध भिक्षू आहेत ते गेले 21 दिवस तिथं उपोषणाला बसले आहेत। परंतु तिथं त्यांना त्या साथ देण्याचं काम करण्यापेक्षा हे जे मनुवादी सरकार आहे, हे मनुवादी सरकार त्यांना साथ देण्यापेक्षा त्यांना रातोरात जाऊन त्रास देत आहेत किंवा कोणत्याही आज 21 दिवस झाल्यानंतर त्यांची कोणती दखल घेत नाहीत। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या देशातील आणि या महाराष्ट्रातील सर्व बौद्ध बांधवांना आव्हान केलं आहे। त्या आव्हानाच्या अंतर्गत आज आम्ही रायगड जिल्ह्याच्या वतीने आदरणीय कलेक्टर साहेबांना, आदरणीय महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्याकरता आज आम्ही या ठिकाणी सगळे वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याचे तालुका आणि शहराचे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो आहोत आणि आमच्या मार्फत निवेदन दिलं आहे। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून आम्ही या मनुवादी सरकारला आणि या बिहार सरकारला एक आव्हान देऊ इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जर तिथल्या आमचे जे बौद्ध भिक्षू जे उपोषणाला बसले आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांच्या उपोषणाच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये ह्या देशात आणि महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांना न्याय देण्याकरिता एक तीव्र आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आणि या भारताच्या तमाम बौद्ध बांधवांतून करण्यात येईल आणि याची पूर्ण जबाबदारी ही या प्रशासनाची असेल। तरी मी पुन्हा एकदा या चॅनलच्या माध्यमातून सर्व जे आमचे बौद्ध बांधव जे इतरत्र संघटना आणि इतर पक्षामध्ये विखुरले गेलेले आहेत त्यांना आव्हान करील की जे बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जे आपल्याला आव्हान करण्यात आले आहे, आपल्याला सूचना देण्यात आलेल्या आहेत, तर आपण सगळे तटरथ सगळं बाजूला ठेवून या सर्व बौद्ध धर्मातील बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन या लढ्यामध्ये सामील व्हा आणि हा लढा कसा यशस्वी होईल याच्याकरता सर्व बौद्ध बांधवांनी आपल्या हेवेदावे बाजूला ठेवून या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आपले जे बौद्ध भिक्षू तिथं बसलेले आहेत त्यांना न्याय मिळण्याकरिता त्यांना ते व्यवस्थापन समितीमधून इतर जे बौद्ध व्यतिरिक्त इतर लोक आहेत त्यांना त्यातून बाजूला करून 1950 जो व्यवस्थापन समिती कायदा आहे तो कायदा बदलून किंवा त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण सगळं बौद्ध बांधवांनी एकजुटीने या लढ्यामध्ये सामील व्हा, एवढंच या ठिकाणी मी आपल्याला माझ्या पक्षाच्या वतीने किंवा एक धम्म बांधव म्हणून आपल्याला आवाहन करू इच्छितो। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। वंचित बहुजन आघाडीचा विजय, वंचित बहुजन आघाडीचा विजय।